फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या आधारात एक म्युझिकल स्किट घेऊन येत आहेत आपल्या कॉलेजचे स्टुडंट्स. अशाच एका नर्सची आयुष्य कहाणी आज आपण बघणार आहोत. पूर्वीच्या काळी हॉस्पिटलची दशा ही काही खूप चांगली नव्हती. मुलींना देखील तिथे काम करण्यास सक्त मनाई असे. हा तो काळ होता जेव्हा धार्मिकता आणि अंधश्रद्धा यांना खूप बढावा मिळत होता. एक असा काळ ज्यामध्ये आरोग्य आणि सेवेपेक्षा तांत्रिक बाजी व देवभोळेपणा समाजामध्ये जास्त पाहायला मिळेल. ही गोष्ट आहे 18व्या शतकाची. इटली देशामध्ये एका मुलीचा जन्म झाला. विल्यम एडवर्ड आणि फ्रान्सिस नाइटिंगेल यांच्या पोटी जन्माला आलेल्या या कन्यारत्नाची प्रतीक्षा संपूर्ण जगाला होती. कारण एक नाविन्यपूर्ण युगाची सुरुवात ही मुलगी करणार होती. इटली देशाच्या फ्लोरेन्स शहरामध्ये 12 मे 1820 रोजी मिस फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म झाला. नाइटिंगेल थोड्या मोठ्या झाल्यावर त्या त्यांच्या परिवारासमवेत इंग्लंडला परतल्या. परत आल्यावर त्यांच्या शिक्षणाच्या सर्व सूत्री त्यांच्या वडिलांनी हाती घेतल्या आणि त्यामुळेच त्यांच्या मनावर समाजकार्य व धार्मिकता यांचा प्रभाव पडला. तो काळ होता जेव्हा इंग्लंडमध्ये ख्रिश्चनिटीचा प्रसार खूप जोमात चालत असे. तिथूनच त्यांच्या मनावर धर्मभाव राज्य करू लागले. वयाच्या 16व्या वर्षी त्यांना असा दृष्टांत झाला की त्यांचा जन्म हा जगातील मानवाच्या वेदना आणि मानसिक त्रास कमी करण्यासाठी झाला आहे. हे जाणून त्यांनी नर्सिंग मध्ये पदार्पण केले. नाइटिंगेलनी धार्मिक कार्य म्हणून शुश्रूषा करायला सुरुवात केली, परंतु त्या एक उच्च घराण्यातून असल्या कारणाने त्यांच्या घरी हे कदापि मान्य नव्हते. तरीही त्या अनेक रुग्णांना नर्सिंग केअर देत असत. कारण समाजातील या रुग्णांबद्दल त्यांना खूप आत्मीयता वाटत असे. त्या काळामध्ये धार्मिक कार्यांसोबत चर्चद्वारे आरोग्य सुधारण्यासाठी देखील अनेक कामे केली जात असत. त्यांच्यामध्ये नाइटिंगेल यांचा देखील खारीचा वाटा होता. त्यासाठी त्यांनी नर्सिंग स्किल्सचे ट्रेनिंग घेतले व लवकरच त्या फॅमिली एन्व्हायरमेंट मधून बाहेर पडल्या. उत्कृष्ट नर्सिंग केअर याचा पाया त्यांनी घातला. त्यांच्या या समर्पणाला प्रतिसाद देऊन त्यांना नर्सिंग सुपरिटेंडंट ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले व त्या प्रोफेशनली नर्स म्हणून काम करू लागल्या. मध्ये क्रिमियन वॉर छेडली गेली, जिथे एक ब्रिटिश ट्रूपची स्थापना झाली. त्यामध्ये जखमी सैनिकांची काळजी घेतली जात असे. त्यावेळी नर्सिंग केअरच्या अभावाने अनेक सैनिक मृत्युमुखी पडले. त्यावेळी सिडनी हार्बर्टचे ब्रिटिश गव्हर्नमेंट यांचे सेक्रेटरी यांनी नाइटिंगेल यांना एक पत्र लिहिलं व जखमी सैनिकांना नर्सिंग केअर देण्यासाठी त्यांनी रिक्वेस्ट केली. त्यामुळे नाइटिंगेल ह्या आपल्या सोबत 38 नर्सेसना घेऊन बराक हॉस्पिटलला आला. नर्सिंग केअर देण्यासाठी त्यांनी प्रॉपर इक्विपमेंटचा साठा एकत्रित केला. तसेच लंडन टाइम्सनी त्यांना आर्थिक मदत देखील केली. शी एस्टॅब्लिश्ड स्टँडर्ड केअर प्रॅक्टिस, गिव्ह अटेन्शन ऑन सायकोलॉजिकल नीड्स, educational and recreational activities, and gain respect of soldiers.
काळी नर्सिंग राऊंड्स हे रात्री घेतले जायचे, कारण रात्री लढाई होत नसे. नायटिंगेल ह्या त्यांच्या सोबत नर्सेस घेऊन सोबत लॅम्प घेऊन राऊंड्स घेत असत. त्यामुळेच त्यांना लेडी विथ लॅम्प ही उपाधी दिली गेली. अशा प्रकारे उत्कृष्ट परिचर्या देत नायटिंगेल यांनी परिचर्येचा पाया घातला. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच आज नर्सिंगला एक प्रोफेशन समजलं जातं. त्यांनी या क्षेत्रात जे योगदान दिले ते खूप महत्त्वाचे मानले जाते आणि म्हणूनच त्यांना परिचर्येचे जनक असे संबोधले गेले. जागतिक स्तरावर नर्सिंग केअर मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक नर्सिंग स्कूल्सची स्थापना देखील केली. निकली थी एक चिंगारी लेकर, निकली थी एक चिंगारी लेकर, चिराग बन जाऊंगी सोचा ना था. शुरुआत तो एक मरहम से की, आज कई सांसों से जुड़ जाऊंगी सोचा न था. ऊंचाई की शिखर पे पहुंची हूँ आज, हर जगह मेरी परछाई है. अब वक्त बदला है और यहाँ हर किसी को मेरी जरूरत समझ में आई है. पहले सिर्फ जीएनएम एएनएम तक ही सीमित थी मैं, अब बीएससी एमएससी को भी पा चुकी हूँ. थ्योरी और प्रैक्टिकल के मेल को समझती हूँ, रिसर्च में भी उपलब्धियां पाती हूँ. सिर्फ इंजेक्शन टैबलेट तक नहीं, अब टेक्नोलॉजी को भी मैं समझती हूँ. हाँ, मैं सब समझती हूँ. माँ के दर्द और बच्चों की चहचहाहट को समझती हूँ तो प्रसूति शास्त्र और बाल आरोग्य परिचारिका बन जाती हूँ. जहाँ ईसीजी और ईईजी के तारों से जुड़ती हूँ तो वैद्यकीय और शल्य चिकित्सा परिचारिका बन जाती हूँ. जब इमोशंस और साइकोलॉजी से जुड़ती हूँ तब मैं मानसिक आरोग्य परिचर्या बन जाती हूँ. जब लोगों के घरों से मैं बीमारी भगाती हूँ तब मैं सामाजिक आरोग्य परिचारिका बन जाती हूँ. सरहदों पे भी जब किसी की मुस्कुराहट में बनी तो मैं मिलिट्री नर्स बनती हूँ. देख रहे हो एक चिराग लेकर जो मैं निकली थी, हाँ, अब मैं उसका प्रकाश फैला चुकी हूँ. अशा या महान व्यक्तिमत्वाला सलामी देत आज आपल्या भावी नर्सेस या क्षेत्रामध्ये पदार्पण करीत आहेत. तरी त्यांच्या भावी वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा. Nurses are the angels in white who hold lamp of ethics, compassion and empathy. So let us keep all the nurses around the world in our hearts. Proud to be